जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. आमदार अमोल खताळ यांचे बंधू संदीप खताळ यांचा स्मृतिदिन. भावाच्या आठवणीने खताळ झाली भावनिक. धर्म हा केवळ देव्हाऱ्यात ठेवण्यापुरता नाही, तर तो अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे. हिंदू धर्म टिकला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्म हा सर्वांसाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन हिंदू कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी केले आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांचे ज्येष्ठ बंधू संदीप खताळ यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तनात बोलताना भंडारी महाराज म्हणाले की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या तालुक्यात देवाने आमदार अमोल खताळ यांना पाठवले आहे. हिंदू समाजात फूट पडली की त्याचा फायदा शत्रूंना होतो, म्हणून धर्मात कुठल्याही प्रकारची फूट न पाडता आपापसातील वाद घरातच मिटवा, कोर्ट कचेरीत नेऊ नका. घुलेवाडीत माझ्यावर धावून आलेले लोक हे हिंदूच आहेत, म्हणूनच घुलेवाडी ग्रामस्थांनी आणि आमदार अमोल खताळ यांनी एकत्रित बसून सर्व गुन्हे मागे घ्यावेत, असे भंडारे महाराजांनी यावेळी सांगितले. भावाच्या आठवणी सांगताना आमदार खताळ झाले भावनिक. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात ज्येष्ठ बंधू संदीप खताळ हेच माझा मोठा आधार होते. त्यांना जाऊन 5 वर्षे झाली असली तरी त्यांची आठवण आल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. मी आमदार झाल्याने त्यांना स्वर्गात नक्कीच आनंद झाला असेल, अशा आठवणी सांगत असताना आमदार खताळ हे चांगलेच भावनिक झाले होते. निम्म्या रात्री काम घेऊन गेलं तर हो देणारा आमदार अमोल. धर्माचा असू द्या, प्रपंचाचा असू द्या, त्याने जनसेवेला आयुष्य समर्पित केलं. धर्माची दखल घेणारा धर्माचार्यांनी आजपर्यंत त्याच्या चुका केल्या ना, त्याची पत्र बघावं लागली आपल्याला मागच्या 75 वर्षात. धर्माचार्य मुख पिळून बसले, बोलाना पटापटा बोलले नाही, खरं सांगितलं नाही लोकांना, आणि त्याचे चटके बसले आपल्याला. जेव्हा धर्माचार्य लोक बसले ना, मंदिरं फोडले, गायी कापल्या, आया बहिणीच्या आबरू लुटल्या. त्याच्यामुळे धर्माचार्याला टोपीच्या तोंडावर ते टोपीत घातलं तरी त्याने खरं बोलायचं सोडायचं. ते माझं तत्व आहे. आणि त्या अमोलदादांचे मोठे बंधू कैलासवासी संदीप अण्णा धोंडीबा खताळ, म्हणजे अमोलदादाच्या गाडीचं एक चाक गेलं 5 वर्षात. गाडीचं एक चाक गेलंच आहे. म्हणजे परिवार तो कसा उठल्यावर पाठला. मोठे होते अण्णा, प्रचंड बुद्धिमान होते. जेव्हा सुविधा घराघरात पोहोचल्या होत्या तेव्हा त्यांची भावना होती की प्रत्येक घरात कम्प्युटर कळायला पाहिजे पोरांना. आणि त्या काळामध्ये ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट उघडायचं काम केलं. हेतू एकच होता की हे तंत्रज्ञान पुढच्या काळात गरजेचं असणार आहे आणि ते घराघरात पोहोचलं पाहिजे. मराठी भाषेवर प्रेम करत असताना इंग्रजी भाषा ही जगाची गरज आहे, म्हणून त्या काळात इंग्रजी शाळा परिसरामध्ये उघडण्याचं काम संदीपांना खताळांनी केलं. शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल या अत्यंत कठीण काम त्याच्यात हात घालायचा प्रयत्न केला. की शेतकऱ्याची परिस्थिती का सुधरत नाही, तर व्यापारी त्याची भरमसाठपणे लूट करतोय आणि फायदा व्यापाऱ्याचा होतोय, शेतकऱ्याचा होत नाही. म्हणून डायरेक्ट शेतकरी तर ग्राहक असा जर आपल्याला काही प्रयत्न करता आला तर त्या काळात संदीपांनी तो प्रयत्न केला. या दोनही भावांपेक्षा आता राहुलदादा खताळांपेक्षा आणि अमोलदादा खताळांपेक्षा ते मोठे. आज घरात त्यांचा चिरंजीव सगळ्यात मोठा आहे आमचा हर्षवर्धन. आणि या परिवाराचा गाडा ओढत असताना समाजासाठी आपल्याला काय करता येईल या भावनेने राबत होते. कदाचित धाडसानं बोलतो, त्यांना सुद्धा कळालं होतं आयुष्य संपणारे, मिळालेल्या आयुष्यात आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कमी वयात समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण म्हणतो 50 नंतर बघू गावाला, 50 नंतर बघू शेतकऱ्यांचं, 50 नंतर बघू विद्यार्थ्यांचं. त्यांना ते सावध झाले होते ते सुद्धा की मिळालेल्या आयुष्यामध्ये करावी तातडी. आणि तेच आम्ही गावागावात सांगतोय, तुम्ही जे म्हणताय ना आपण नंतर करू, नंतर धर्माचं कार्य करू, उद्या मेला बघ
आज सुरू कर, आता सुरू कर धर्माचं कार्य. एक तास बोलला खटवांगर आहे, एका तासात धर्माचं कार्य केलेली माणसं आहे, एका तासात. आणि त्यामुळे तुम्ही उद्यावर ढकलू नका. आजच धर्मासाठी काय योगदान देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कैलासवासी संदीप अण्णा गुंडेबा खताळ पाटील यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अवघ्या 2 दिवसामध्ये अमोलदादांनी या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. कुणाला व्यक्तिगत निमंत्रण नाही देत आहे, पण दादा तुमच्यावर प्रेम आहे. मी तर दादाला म्हणतो, दादा संध्याकाळचा कार्यक्रम करायचा असेल तर तिकडचा मागच करतो, नंतरचा पण तुम्ही माझा घेतला नाही, मी केला. मी म्हणत होतो दादा जर कसं काय असेल आपण रात्रीचं तिकडचा माग पुढं करू. पण ठीक आहे, आपल्याला समजलं. माहिती सांगायला एकच विनंती आहे, बाबा लोक हे व्यक्तिमत्व आहे ना, याच्याकडनं काय म्हणतो आपण त्याला, लय मोठं आर्थिक बळ आहे, ज्याला आपण मनी पॉवर म्हणतो, आणि लय गुंड वगैरे पोचलेले म्हणजे ज्याला मसल पॉवर म्हणतो. या व्यक्तिमत्वाकडे ना मनी पॉवर आहे ना मसल पॉवर आहे. या व्यक्तिमत्वाकडे फक्त हिंदुत्वाची पॉवर आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून आपण या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी दादा जाहीर बोलतो, अमोलदादाचा अपमान म्हणजे हिंदुत्वाचा अपमान आहे. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलंय ते असंच भविष्यात पुढे जात राहू. त्यांच्या संदीप अण्णांच्या मातुश्री सौभाग्यवती आळंदी पंढरपूरच्या वारकरी ज्या माऊलीनं आपल्या 3ही मुलांना अत्यंत चांगलं शिक्षण देऊन धर्मसेवेसाठी प्रवृत्त केलं, अशा सौभाग्यवती मंगलताई खताळ व पिताश्री तोंडीबादादा खताळ या 2ही व्यक्तिमत्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुवर्णाताई खताळ, त्यांनी सुद्धा फार त्यांना मोठ्या दुःखाला सामोरे जावं लागलं, पण आपल्या पोरांवर चांगले संस्कार करत आपण पुढची वाटचाल करतायत. आपल्या देखील मी चरणी नतमस्तक होतो. या माऊलीचं सुद्धा योगदान मोठं आहे. बाकी अमोलदादा असतील, राहुलदादा असतील, आमच्या बहीण नीलमताई असतील, हे सगळी मंडळी फार चांगल्या पद्धतीने काम करतायत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माग संगमनेर मधील गुलेवाडी गावामध्ये मी कीर्तनाला आलो होतो, आणि त्या कीर्तनामध्ये काही व्यक्तिमत्वांनी चालू कीर्तनामध्ये माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रसंग जेव्हा हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळांना कळाला, अमोलदादांना विचार नाही केला की संग्राम बापू म्हातारे आळंदीला राहतो, गुलेवाडी गावामध्ये माझे मतदार राहतात, स्वार्थाचा विचार केला असताना कोण कुठला संग्राम बापू गेला, माझे मतदार मला सांभाळले पाहिजे. पण अमोलदादांनी त्यावेळी कडवट भूमिका घेतली. धर्मावर वार म्हणजे अमोल खताळवर वार, आणि धर्मप्रचाराची बाजू घेतली. राजकारणी माणसं राजकीय समीकरण साधतात, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता मला धर्माची साथ दिली पाहिजे म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अमोलदादा खताळ. आणि त्यावेळी जे माझ्या अंगावर धावून आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुलेवाडी ग्रामस्थांनी मला साथ दिली, अमोलदादा खताळांनी साथ दिली, धर्माच्या बाजूने उभे राहिले. पण आज आलोयच आपण सगळे एकत्र, तर त्या गुलेवाडी ग्रामस्थांना आणि हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळांना आज मी एक विनंती करणार आहे. त्या दिवशी गुलेवाडी गावामध्ये काय त्यांना वाटलं, काय त्यांचा हेतू होता, हे सगळ्या त्याच्यावर खूप साऱ्या चर्चा झाल्या. ते माझ्यावर धावून आले वगैरे वगैरे, मग पुढचा सगळा प्रकार घडला. पण मी आज या मुद्द्यावर आलोय की हिंदूंमध्ये जर फूट पडली तर त्याचा फायदा आजपर्यंत नेहमी शत्रूला झालेला आहे. हिंदू जेव्हा आपापसात वाढला तेव्हा फायदा शत्रूला झाला, गुलगुल्या शत्रूला झाल्या. आणि आज आपण प्रबोधन करताना सांगतोय की हिंदू बांधव पुढे जावं असं वाटत असेल तर त्याने कोर्टाची पायरी चढू नका, त्याने पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. हिंदूंच्या समस्या हिंदूंमध्ये मिटवा, हिंदूंचे भांडण घरात मिटवा,
प्रज्वलन त्यांच्या अंगावर पडले. आज हिंदू म्हणून गुलेवाडी ग्रामस्थांना आणि हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळांना विनंती करतो, ते पुढचे काय आपले वैरी नाही, ते पण हिंदू कुळात जन्माला आलेले आपल्या नातेगोत्यातले नातेवाईक आहेत, ते गुन्हे मागे घ्या. या मागचे जाऊद्या संदेश की आमचं भांडण हिंदू सोबत कधी नव्हतं आणि पुढे नसणार आहे. आम्ही हिंदूला सोबत घेऊन चालणार आहे. हा वैरी असता, शत्रू असता, हिंदू धर्म विरोधीच असतात, मंदिर तोडणारे असते, गाई कापणारे असते, तर मग बिडलो असतो. त्यांनी गाई का नाही कापल्या? त्यामुळं अमोलदादाला विनंती आहे, गुलेवाडी ग्रामस्थांना विनंती आहे, बाबांनो शेवटी धर्म टिकवायचा असेल तर धर्मात एकजूट पाहिजे. कोण ते असते मला नावं माहित नाही, पीएन मामाच म्हणतो मी आजही, मला नावं नाही माहिती. पीएन मामा माझी विनंती अमोलदादा तुमच्या पाया पडतो, काय अहंकार असेल सगळा बाजूला फेकून द्यायचा. आणि आज तुम्ही हिंदू धर्मासाठी इतका त्याग केलाय आतापर्यंत, गुलेवाडीतले सगळे अरे धर्मासाठी एकत्र झालोय. उद्या असा संदेश जाऊ द्या की कीर्तन माणसाचं भलंच करतं, माणसाचा तोटा करीत नाही. आपल्याकडे म्हटलं जातं भलतिया भावे शरण जाता भेटी आणि पाडी तसे तुटी जन्म व्याधी. आपला इतिहास आहे की साधूकडे वाईट हे तुम्ही जरी गेलं तरी साधू भलंच करतो. हा संदेश आहे आपल्याकडे की ते वेगळ्या भावनेने कदाचित आले असतील, पण आपण त्यांच्याकडे हिंदुत्वाच्या भावनेने बघितलं पाहिजे. तुम्ही गुलेवाडी ग्रामस्थांना अमोलदादा खताळ निर्णय घ्या, पण माझं मत आहे हिंदूंमधली फूट म्हणजे धर्मातली फूट आहे आणि फायदा शत्रूला आहे. जाऊ द्या एक चांगला संदेश समाजामध्ये जाऊ द्या. ते गुन्हे मागे घ्या, का पटत जायचं, का चक्रवायचं, वर्षानुवर्ष ते का उमरे जिजवायचे, वकिलांचे का फायदे करायचे, त्यांचा पैसा काय ना आपला पैसा का, हे सगळं बंद करून टाकायचं. आणि जात पात की करो विदाई, हिंदू भाई भाई, जाती पाती सगळं सोडून द्यायचं हिंदू धर्मातल्या. आणि जो हिंदू कुळात जन्माला आला तो मग मराठा असू द्या, वंजारी असू द्या, सुतार असू द्या, माळी असू द्या, तेली असू द्या, मातंग असू द्या, भिल्ल असू द्या, महार असू द्या, हिंदू म्हणून सगळ्यांनी संघटित राहायचं. जो हिंदू का काम करेगा वही देश में राज करेगा. जो हिंदूला सोबत घेऊन चालेल, हिंदूंच्या हिताचा विचार करत त्याला सोबत घेऊन चालायचं आपल्याला. जे आज माझे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय संदीप भाऊ, ज्याला आम्ही प्रेमाने अन्न म्हणायचो, आज्ञा म्हणायचो, आज त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी आपली कीर्तनरूपी सेवा दिली. असे हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी महाराज, हरिभक्त परायण नवनाथ महाराज ज्यांनी गायक म्हणून आजच्या याला उपस्थिती राहिला, असे हरिभक्त परायण गणेश महाराज गुटे, हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज शेटे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे, पटवादक संदीपान गुरुकुलचे सर्व विद्यार्थी, विशेष आमच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन. तसं या कार्यक्रमाला मी बोलणं उचित नाही. आमदार झाल्यापासून कितीतरी कार्यक्रमाला जातोय, बघतोय, पुण्यस्मरण पुण्यतिथीचे कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असा एक दिवस नाही महाराज का तिथं आम्हाला आमच्या भावाची आठवण नाही. माझ्या राजकीय घडामोडीमध्ये म्हणजे शालेय शिक्षणापासून माझा प्रत्येक निर्णय हा माझ्या भावाने घेतला होता आणि माझा आमदार होण्याचा निर्णय सुद्धा हातानेच घेतला होता. मला आठवतं शाळेत 10वी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं माझी इच्छा आज केली होती, परंतु त्याने मला सायन्सला जायला लावलं. साई इन्फोटेकच्या माध्यमातून कम्प्युटर व्यवसायात सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळालं पाहिजे. आपल्या गावातील
तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप काही केलं. मित्रपरिवाराचा संग्रह त्याचा एक वेगळा होता. माझ्या प्रत्येक म्हणजे सांगायला महाराज आमच्या दोन्ही तिन्ही भावांचे जे मुलांचे नाव आहेत ते सगळे नावं त्यांनी ठेवलेले आहेत. माझ्या मुलाचं हर्षवर्धन, राजवर्धन, यशवर्धन, हर्षवर्धन त्याच्या मुलाचं तनिष्का, मैथिली, हे सगळे नाव त्यांनी स्वतः ठेवले. काम करताना खूप त्याच्यामध्ये ऊर्जा होती. आणि तुम्ही जसं मागाशी कीर्तनात सांगितलं का काही गोष्टी परमेश्वराला आधीच करून घ्यायच्या असतात, परमेश्वराला माहिती होतं, त्यामुळेच त्यांनी हा एवढा मोठा पसारा, ही सगळी पेरणी माझ्यासाठी करून ठेवली. ही जी पेरणी केली त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्यावेळेस माझं BCS शिक्षण झालं तर मी पुढे नोकरीचा विचार करत होतो. त्यांनी मला सांगितलं नाही आपण सायबर कॅफे चालू करू. 2003 मध्ये गाळा त्यांनी बघितला, कम्प्युटर त्यांनी बघितलं, फक्त गाल्यावर मला बसवलं. त्यावेळेस सुद्धा तो माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला. असे कुठलं क्षेत्र नव्हतं का जर त्याला एखादी कल्पना किंवा एखादी योजना सांगितली तर त्याची तो कल्पना अशा पद्धतीने मांडून ती घडवण्याचं काम करत होता. खूप जण काहीतरी त्याला चाणक्य म्हणायचे, पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयी बोलायचे, पण मी जवळून बघितलं, आम्ही जवळून अनुभवले. कारण मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये जाण्याचा सुद्धा त्याचा नेहमी आग्रह राहायचा. छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा तो इव्हेंट मध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे इतकं त्यांनी अफलातून काम केलं. मधल्या कालावधीमध्ये कम्प्युटरचे, साईन प्रोडक्टचं हायटेक इन्स्टिट्यूट झालं, त्या माध्यमातून त्याचा विस्तार वाढवला. पण तो शांत बसत नव्हता. रिस्क घेणं काय असतं हे मी जर शिकलो असेल तर हे त्याच्याकडून शिकलो होतो. आयुष्यामध्ये काही बरोबर येत नाही, तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये, पण जेवढे काळ तुम्ही राहता तुमचं नाव या पृथ्वी तलावर टिकलं पाहिजे, नाव रूपाला कसं यायचं आणि आपल्या कल्पनेतून कसं पुढे जायचं यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. साईन प्रोडक्ट, हायटेक कम्प्युटर, नंतर त्याला शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातले मुलं यायचे, त्यांचे सांगायचे की आमच्या नातवासाठी आम्हाला इकडून गावातून 10 किलोमीटर यावं लागतं, 5 किलोमीटर यावं लागतं. बचपन प्ले स्कूल म्हणून एक फ्रँचायझी घेतली. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी 350 विद्यार्थी तिथं आपल्याला मिळाले. परंतु दुर्दैवाने आपण शिक्षण सम्राट नव्हतो. त्याला ते चालवताना खूप त्रास दिला गेला, त्रास झाला गेला आणि त्यातून तो कुठेतरी थोडा मार्ग परत त्यांनी बदलला. हे मार्ग बदलताना नेहमी त्याला माझा अभिमान राहायचा. मी पहिल्यापासून वेगळ्या विचारांनी वेगळ्याने काम करत राहायचो. मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो. त्याच्या मित्रांना सांगायचा का माझा विरोधात काम करतो, पण त्याच्यामध्ये जी धमक आहे याचा मला आनंद आहे. आणि हीच माझ्यासाठी खरी प्रेरणा आणि ऊर्जा राहायची का माझ्या मागे माझा मोठा भाऊ खंबीरपणे ठाम उभा होता. आणि ज्या वेळेस 7 डिसेंबर 2020 आमच्या खताळ परिवाराच्या आयुष्याच्या दृष्टीने अतिशय काळा दिवस म्हणता येईल, वाईट दिवस म्हणता येईल. त्या दिवशी कुठलंही काही हे नसताना 6 तारखेला संविधान दिनाच्या कार्यक्रमाची त्याची तयारी चालू होती. सकाळी सकाळी मला फोन आला, दवाखान्यात गेलो, भरपूर प्रयत्न आम्ही केले, परंतु परमेश्वराला ते मान्य नव्हतं. त्यानंतरचा जो काही प्रवास आमच्या आयुष्यामध्ये आमच्या कुटुंबातून एक व्यक्ती गेल्यामुळं जे काही आम्हाला भोगावं लागलं, जी उणीव झाली, त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप वर्ष गेले. आजही मी संगमनेरला असल्यावर म्हणजे स्टेजवर बोलतो म्हणून नाही, पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही. एवढं प्रेम मला मिळालं. राजकारणामध्ये जर खरंच मी सांगतो, मी जर पुढे कुठे एवढी डेनिंग केली असेल तर एवढा पुढे गेलो असेल तर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी तो ठाम उभा राहिला होता का तू लढत राह, एक दिवस तू काहीतरी वेगळं करशील. पण माझ्या मनात मी एक खंत आहे का त्यांनी जे एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं का मंत्रालयामध्ये त्याला काहीतरी कामाची आवड होती, कामाच्या आवडीमुळे त्याला मंत्रालयामध्ये काम करायची होती. पण तो गेल्यानंतर आज त्याच्या भावाने पहिल्या मजल्यापासून तर 6व्या मजल्यापर्यंत त्या अमोल खताळवर, खताळ परिवारावर प्रेम करणारी माणसं तिथे निर्माण केली. आज त्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीचा आहे. ज्या दिवशी आज हर्षवर्धन असेल, हर्षवर्धन सोलापूरला सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, तनिष्का 8वीला. कधी कधी त्या पोरांचा चेहरा पाहिला तर रडू. माझ्यासाठी तसं आज खूप महाराजांनी सांगितलं का 2 दिवसापूर्वी, खरं हे
खंत घरचे 15 दिवसापासून मला सांगत होते का कार्यक्रमाचा आहे. मी म्हणलं करू, आपण करू, पण या राजकीय सामाजिक दगदगीमुळं कुठंतरी थोडं त्याच्याकडे माझं त्याच्याविषयी किंवा त्याच्या माझा हर्षू असेल, तनिष्का असेल, यांच्याविषयी किंवा आमच्या ताई असेल, यांच्याविषयी एवढं आम्हाला म्हणजे माझ्या मुलांपेक्षा मी शब्द दिला होता का माझ्या मुलाला एक वेळ मिळणार नाही, काही माझ्या दोन्ही मुलांना नाही, पण हर्षू आणि तनिष्काला मी आयुष्यामध्ये काही कमी करून करणार. जबाबदारी माझी आहे. त्यामुळं निश्चित आज माझ्या भावना बोलताना मी भरपूर कार्यक्रमाला आमदार झाल्यापासून रोजच 10-5 कार्यक्रमांना जातोय, सप्त्यांना जातोय, पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जातोय, बोलतोय, श्रद्धांजली वाहतोय. परंतु ज्यावेळेस आज माझ्यावरतीच माझ्या घरातील कार्यक्रमाच्या प्रसंगाला व्यासपीठावर बोलायला लागलं त्यावेळेस खरंच आज माझ्याकडे शब्द नाही आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.